कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा कोण म्हणते देत नाही वंदे मातरम. मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यातील निवृत्त कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी निवृत्त कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले. दिनांक 15 ऑगस्टपासून सुरू झालेले हे आंदोलन आज चौथ्या दिवशी सुरूच असून माजी कामगारांनी आपल्या मागण्यावर ठाम भूमिका घेतली आहे. जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलनातून उठणार नाही असा स्पष्ट इशारा निवृत्त कामगारांनी दिला आहे. अनेक वर्षे कारखान्यात प्रामाणिक सेवा बजावल्यानंतर निवृत्त झालेल्या कामगारांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी वयोवृद्ध माजी कामगार आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत. मात्र त्यांच्या व्यथा आणि मागण्यांची दखल घेऊन प्रशासन कधी जागे होणार, माजी कामगारांना न्याय कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे. चौथ्या दिवशीही माजी कामगारांचे धरणे आंदोलन सुरू असल्याने या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने तातडीने माजी कामगारांच्या मागण्यावर सकारात्मक चर्चा करून योग्य तो तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. परंतु आज या ठिकाणी हे संचालक मंडळ सत्तेवर आल्यापासून पूर्वीच्या संचालक मंडळाने जे दरमहाच्या पगाराबद्दल बरोबर दरमहा 10,000 रुपये आणि दिवाळीला आणि पाडव्याला 20-25 हजार रुपये अशा पद्धतीने ग्रॅज्युटी रक्कम देण्याचं धोरण थांबवलं आणि तुमची रक्कम आम्ही 2 टप्प्यातच एकदम सगळी देणार आहे अशा पद्धतीचं गाजर दाखवलं आणि हे सगळं थांबवलं. तेव्हापासून आज तागायत कुठल्याही कर्मचाऱ्याला न विचारता सगळ्या पद्धतीची कामगारांची देणी थकीत देणी द्यायचं त्यांनी बंद केलेलं आहे. एकाही कामगाराचा कोणाचा सन्मान न ठेवता तुझा माझा काही संबंधच नाही. एखादा कामगार किंवा आता इथं बसलेले सगळे कामगार वयोमानानुसार वय वर्ष 60 झाल्यानंतर सेवानिवृत्त झाले. या लोकांना त्यांनी अशा पद्धतीची वागणूक दिली की जणू काही तो पृथ्वीवरनं स्वर्गात गेला, त्याचा आपला काही संबंध नाही, त्याचं आपलं काही देणं घेणं नाही. परंतु आज आम्ही 33-35 वर्ष नोकरी करत असताना म्हातारपणासाठी आमची जी काही शासनाने नियमानुसार देण्याची ग्रॅज्युटी रक्कम आहे आज त्याच्यावर आमचा औषधोपचार वगैरे अवलंबून आहे. आज नवरा बायकोचा विचार केला, आमच्या आई वडिलांचा विचार सोडून द्या, नवरा बायकोचा जर विचार केला तर महिन्याला कमीत कमी 4 ते 5 हजार रुपये औषध गोळ्या लागतात. त्यावेळेला ही इथं पैसे मागायला जिवंतपणाने येऊ शकतात, नाहीतर येऊ शकत नाहीत. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यानच्या कालावधीमध्ये NCDC कडून केंद्राकडून आम्हाला 94 कोटीचं अर्थसहाय्य मिळालं. इतकी मोठी रक्कम मिळाली. आम्ही वारंवार मागणी केली पण त्यावेळेला सांगितलं ह्यात तुमचं काय नाही, ह्यात तुमचं काय नाही. ज्यावेळेला पैसे होते त्यावेळेला ह्यात तुमचं काय नाही आणि आता पैसे संपले तुम्हाला देऊ, आमची द्यायची खूप इच्छा आहे पण आम्ही देऊ शकत नाही, आमच्याकडे पैसे नाहीत. अशा पद्धतीची कारणं आम्हाला सांगितली जातात आणि मग एकदा आपण खोटं ऐकून घेतो, दुसऱ्यांदा खोटं ऐकून घेतो. पण खोटं ऐकत ऐकत आमच्या आयुष्याची 60 वर्ष होऊन गेली आणि ह्यांच्या कालावधीत ती 4.5 वर्ष झाली. आणि चेअरमन साहेबांनी आम्हाला नम्रपणाने नमूद केलंय की तुमची इतकी मोठी रक्कम थकायला कारणीभूत पाठीमागच्या संचालक मंडळाचा गैरकारभार आहे. तुम्ही त्यावेळेला त्या जर क्लिअर केल्या असत्या तर आज हा प्रश्न गंभीर बनला नसता आणि तुम्ही त्यावेळेला क्लिअर केलं नाही म्हणून ह्याचा प्रश्न एवढा मोठा झालेला आहे. तर आज आमचं एकच म्हणणं आहे की तुमच्या काळात तुम्ही काय केलं, तुम्ही त्यावेळेला तो विषय क्लिअर केला का, तो तुम्ही पहिल्यांदा करायला पाहिजे, मग बाकीच्या लोकांना नावं ठेवायला पाहिजेत. अशा पद्धतीनं माझं आज म्हणणं मी थोडक्यात सांगतो. बोलायला मला वाईट वाटतंय. ह्या संस्थेवर आम्ही जगलो, मोठे झालो, आमच्या मुलांची शिक्षण झाली, आमचा संसार सुखाचा झाला आणि ह्या संस्थेबद्दल, संस्था म्हणजे कोण, संचालक मंडळ म्हणजे संस्था, संचालक मंडळाबद्दल वाईट बोललो म्हणजे संस्थेबद्दल वाईट बोलण्यासारखं होतंय. त्यामुळं आम्ही आज जास्त काय बोलणार नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये सगळंच जनतेसमोर मांडलं जाईल आणि ज्यावेळेला जनतेला वाटेल बाबा ह्यांच्या मागण्या चुकीच्या पद्धतीने, ह्यांचं आंदोलन चुकीच्या पद्धतीने चालू आहे, त्यावेळेला आमची बिनशर्त माघार असेल. परंतु आज जर वाटत असेल ह्यांचं न्याय आहे तर आम्हाला सर्व तालुक्यातल्या सभासदांनी जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा. जवळजवळ आम्ही या ठिकाणी 32 वर्षे, कोणी 35 वर्षे, कोणी 30 वर्षे सर्व्हिस केली. जसं आम्ही इथं कारखान्यात नोकरीला लागलो तेव्हापासून प्रत्येक जण, तालुक्यातलं प्रत्येक पुढारी असेल किंवा इथे येणारं संचालक मंडळ असेल, प्रत्येक जण स्टेजवर खाजगीत बोलताना कारखाना, कामगारामुळे कारखाना वाचला, कामगारामुळे कारखाना वाचला किंवा कामगाराच्या जीवावर कारखाना आहे, हे सगळं खाजगीत बोललं जातं. पण ज्या ज्या वेळेला कामगाराला द्यायची वेळ येते
प्रत्यक्ष द्यायची वेळ येते त्यावेळेला मात्र 100% कामगाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं. 2003-4 ला 2 वर्ष कारखाना बंद पडला असताना कामगार संघटनेने लिहून दिले की कारखाना चालू करा, जोपर्यंत कारखाना चालू होत नाही तोपर्यंत आम्ही पगार घेणार नाही. कारखाना अडचणीत असताना एवढा त्याग केला कामगारांनी. प्रशासका कालावधीमध्ये 31 महिन्याचा पगार फक्त 20% पगार घेतला. कारखाना चालू केला आणि चालू त्याच वेळेला कारखाना संपलेला कारखाना कामगारांनी उभा केला. त्यानंतर झालेले 4-5 बोर्ड आम्ही कारखाना त्यावेळेला चालू केला म्हणून पुन्हा 5 जणाला इथं 5 संचालक मंडळाला संधी मिळाली की इथं कारखान्यावर येऊन संचालक म्हणून काम करायला. नाहीतर त्याच वेळेला बंद पडलेला कारखाना फक्त कामगारामुळे वाचला आणि कामगारांना वाचवल्यामुळं तुम्हाला इथं राज्य करायला प्रत्येक संचालक मंडळाला संधी मिळाली. एवढं का त्यांनी ध्यानात ठेवावं एवढंच माझं म्हणणं आहे. दामाजीचा सेवानिवृत्त कर्मचारी रमेश कोळी आज 15 ऑगस्ट पासून 3-4 जण कामगार धरणं आंदोलन करत आहेत. कशासाठी? जे कामगार कामावर होते त्याला या चेअरमननं सक्तीनं राजीनामा द्या, तुम्ही स्वच्छतेवरती घ्या, तुम्हाला 50% रक्कम मी लगेच देतो आणि 50% रक्कम 2 टप्प्यात देतो असं म्हणून त्यांची नोकरी घालवली. त्यांना सक्तीनं राजीनामा द्यायला लावून त्यांची रक्कम दिली नाही आणि त्यांना घरी बसवलंय. एक मुद्दा. जी सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना 6 महिन्याला 20% रक्कम द्यायची ठरली होती. काय चेअरमननं रत्रा सोडले नाही आणि चेअरमनला ऑफिसमध्ये बोलायला गेलं चेअरमन अरे भाषा बोलतोय. चेअरमन कर्मचारी ऐकून घेत नाही. बरेच कर्मचारी आमची मेले. आता काल परवाची कर्मचारी एक आमचा ऍडमिट आहे, 2 दिवस इथं बसल्यामुळं दवाखान्यात ऍडमिट आहे. प्रकाश पाटील गेला आणि प्रकाश भीमराव पाटील आमच्या संस्थेचे संस्थापक चेअरमन शुगर बीपी न दवाखाना न करण्यावर पैसे न दिल्या म्हणून त्यांनी मागच्या 15 दिवसात त्याचा 15 दिवसात मेले बघा ती तरुण. मग आता आमच्या कर्मचाऱ्यांना आम्हाला शुगर बीपी सगळं आजार आहेत. आम्हाला या चेअरमन जर आमची रक्कम जर आम्हाला दवाखान्याला नाही दिली तर मग आम्ही वाचणार कसं? आमची लेकरं मला खाणार काय? आमच्या औषध गोळ्या होणार कशाने घेणार आम्ही? अशामुळे आमचे कामगार सगळी डब घायला आले ती. त्यामुळे आमचं जे ठरलेल्या धोरणाप्रमाणे त्यांच्या सही सगळं निवेदन लावलंय. तिथं त्यांचं ठरलेलं धोरण जे आहे त्या धोरणाप्रमाणे या चेअरमन या संचालक मंडळानं कर्मचाऱ्यावर काय उपकार करायचा नाही, आमच्या कामाचा दाम द्यायचा आहे. आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे आमचा दाम त्यांनी द्यावा. आमच्या कर्मचाऱ्यावर सगळ्या चांगला त्यांच्या लेकराला आशीर्वाद लागावा. साहेब कर्मचारी काय मेलेत त्यांच्या बायका इथे घरपाट घालतात. कर्मचारी मेलेत त्यांच्या बायका त्यांच्या लेकरांच्या शिक्षणात त्यांच्या पुरुषी लग्न आहे ती त्या बायकाशींचा एवढा श्राप लागणार आहे या संचालक मंडळाला. कारण त्यांनी हेल्पट घालायचं किती, त्या कर्मचारी सहन करायचं किती आता आमच्या नरडेला आलंय. म्हणून आम्ही आजच्या दिवस बघणार आहे. नाहीतर उद्या आमची लेकरं बाळून गेट वळून आदळून आम्ही गेट ऑफिस बंद करणार आहे. आणि मला लय आक्रमण म्हणजे मी 33 वर्षी नोकरी केली आहे. माझ्या हाताखाली किती संचालक मंडळ गेलेत हे चांगलं मला माहित आहे. कुठल्या संचालक मंडळाने काय केलंय, कारण मी गेटवर वॉचमनच होतो. त्यामुळे मला सगळं रेकॉर्ड माहित आहे इथलं मला. पण आताच मला सांगायचं नाही. आणि ही संस्था, या संस्थेवर माझं चांगलं झालंय, आमचे लेकरवाले शिकलेत. या संस्थेला आम्हाला दररोज हात जोडावा असं वाटतंय संस्थेला. तर या संस्थेवर येणारा संचालक मंडळ जे आमचं बरे करत नाही त्या संचालक मंडळाला म्हणजे नाही असं हात असं खाली आपटा वाटतंय. तरी संचालक मंडळाने आमच्या सगळे विचार करावा कामगाराचा, म्हातारपणाचा. काय उद्या ती बी संचालक म्हातार होणार आहे, त्यांना म्हातारपणी काय होणार आहे त्यांना कळणार आहे. तसं आमचं म्हातारपणीचं सगळी त्यांनी व्यवस्था करावी, आमचं देणं द्यावं आणि त्यांनी चर्चा करावी. मी भारत मुरलीधर पुजारी ब्रह्मपुरी. मी कारखाना ट्रायल सीझन पासून कारखान्यात कामाला आहे आणि ह्या कारखान्यामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणानं माझ्याबरोबर असणारे जेवढे कर्मचारी आहेत त्यांनी संस्था चालावी म्हणून प्रत्येक वेळेला योगदान दिले. आणि कारखाना कुठल्याही वेळेला दुसऱ्या कारणाने जरी बंद पडला तर कामगाराची एक भावना होती सगळ्यांनी येऊन कामगारावर टेपवायचं की कामगारांनाच बघायचं, कामगार तुम्हीच आहे, कायम कर्मचारी राहणार आहे इथं, तुम्हीच विचार करा, आम्ही 5 वर्ष आहे, आम्ही 5 वर्षानंतर तुम्हीच आहे असं म्हणून प्रत्येक जण 5-25 निघून गेलेत. आणि कारखाना 28 कोटी झाला असताना आज 200 कोटी कर्जात आहे, 300 कोटी कर्जात आहे. परंतु आमचं दुर्दैव असं आहे की आम्ही प्रामाणिकपणानं काम करून रिटायरमेंट झाला असताना आम्ही कारखाना चालावं म्हणून आमचं 20% करार काय संघटनेने केलं, आमच्या काय त्याच्या घरात बसून 30%, 70% सोडलाय. आणि कारखाना फक्त चालाव ही भागातली आपली संस्था आहे, कडपत्र गेले पाहिजे, आपली लेकरं बाळ त्यावर जीवन आहे म्हणून आज 32 वर्ष आम्ही त्याची नॉनस्टॉप सेवा केली आहे.
काय काय वेळेला 10-10 महिन्यानं पगार घेतलाय, फंड भरलेला नव्हता, पेन्शन लागू नव्हती, अशा हिशोबानं सुद्धा आम्ही कुठला दुजाभाव न करता आणि आज तागायत आमचं जे 7-8 लाख रुपये फायनल जे मिळणार आहे त्याच्या तिपटीनं आम्ही त्यांना बचत रूपानं कारखान्याला दिलेलं आहे. माझं जर 8 लाख सोडले पगारातनं कपात करून दिलेले, म्हणजे आज माझं जर 8-10 लाख रुपये फायनल असेल तर मी 30 ते 35 लाख रुपये कामगाराला प्रत्येक कामगारानं सोडलेली रक्कम आहे. मग मला सांगा, आज आम्ही जर रिटायरमेंट, आमची अवस्था अशी झाली, आमचे काही मित्र दवाखान्यात आहेत काय, मला आम्ही प्रामाणिक तुम्ही ठराव केला त्या पद्धतीनं पैसे द्या म्हणतोय. रिटायरमेंट झाल्यानंतर आम्हाला तुम्ही 25% 20% रक्कम देतो म्हणला. जी कर्मचाऱ्यांनी स्वच्छ बाबा आपण जाऊ द्या संस्था, आपण आपल्या ठिकाणी आज आज मला 40,000 पगार आहे तर 10,000 4 कामगार येते म्हणून त्याने कारखान्याचं चांगलं चाललं म्हणून त्यांनी राजीनामा दिलेत. त्याने काय 40,000 घरात बसून सुद्धा त्यांना मिळत असताना त्याने राजीनामा देतात, मी उगं देत नाहीत की बाबा संस्था चांगली चालावी म्हणून त्यांनी राजीनामा दिलाय. तरी सुद्धा आज अवस्था जर कामगाराची अशी असेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाला? हे संचालक मंडळ हाय चालतंय, चांगलं दिलंय, महिन्याला पगार दिले, ही बाब बरोबर आहे. मग आमचं फायनल काय देत नाही तुम्ही? कामगार तुम्ही तोडणी वाहतुकीचे पैसे देताय, सभासदाचं सगळं देताय आणि कामगाराला प्रत्येक वेळेला कपात करताय. आज मला सांगा 5 महिने कामगार घरात आहेत. आता तुम्ही ऐन टायमाला बोलवणार, मटेरियल आणून देणार, काय लागेज येते करणं लागेज येते, मग पुन्हा ती बसणार, पुन्हा संस्था चालणार. आता ऊस असून सुद्धा गेल्या वर्षी क्रशिंग झालं नाही, तो आमचा दोष आहे का? कामगाराचा दोष आहे का? मग आमची एक अपेक्षा आहे, आमचं एक म्हणणं आहे की बाबा आमची रक्कम आम्हाला मिळावी, कारखाना चांगला चालावा, हीच आमची अपेक्षा आहे. आमच्या संघ आलेले पटेल साहेबांनी आम्हाला पाठिंबा द्या, सगळे त्यांचं बी मी अभिनंदन करतो, तुमचं बी एक हे करतो आम्हाला दिल्याबद्दल, पाठिंबा दिल्याबद्दल. आणि कळकळीची विनंती आहे माझी शेवटी की संचालक मंडळानं तातडीनं हे चर्चा करून एक प्रश्न हा मार्गी लावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. संचालक मंडळ आम्ही नावं ठेवणार नाही, परंतु आमचं देणं हे त्यांचं काम आहे. सगळं चांगलं चाललंय आणि लोकांनी कामगारांनी परिवर्तन केलेलं आहे, कामगारांनी ही परिवर्तन केलेलं बोर्ड आहे, त्यामुळं त्यांना आम्ही नावं ठेवणार नाही, ही माझी अपेक्षा आहे. ठीक आहे. मी एकनाथ ज्ञानोबा फटेवाडी एक सभासद म्हणून मी या ठिकाणी कामगाराच्या व्यथा, मी बी एक कामगार होतो, कामगारा व्यथा काय असतात मला माहीत आहे, म्हणून ह्यांची दैनिक अवस्था बघून ह्यांना मी पाठिंबा देण्यासाठी आणि ह्यांना भेट देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे.